नमस्कार, OSM रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जळगावची बिबडीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया। बिबडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। मी इथे 1 किलो गहू घेतलेले आहे। हे गहू आपण एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। मी एका पाण्याने धुवून घेतलेले आहे, परत अजून दुसऱ्या पाण्याने धुवून घेते आणि हे गहू आपण 4 दिवस भिजत घालूया। तुम्ही बघू शकता इथे मी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे। ती सुद्धा गव्हासारखी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि भिजत घालूया। ज्वारी फक्त 3 दिवस भिजत घालायची आहे। आदल्या दिवशी मी गहू भिजत घातले होते। आज दुसरा दिवस आहे, मी ज्वारी भिजत घालते 3 दिवस। आता मी एका पातेल्यात जाड तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता हे 250 ग्रॅम आहेत। हे सुद्धा आपण 1 दिवस भिजत घालूया। बिबड्या जास्त आंबट होऊ नये म्हणून आपण ज्वारी 3च दिवस भिजू घालत आहोत आणि तांदूळ 1 दिवस। तर आता 4 दिवस झालेले आहेत। आपण गहू भिजलेले बघून घेऊया। तुम्ही बघू शकता छान गव्हाचा दाणा दाबल्यावर चीक निघू शकतं। गहू मी धुवून घेतलेले आहे आणि थोडं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे। तर मी हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण हे गव्हाचं बॅटर थोडं पाणी टाकून चाळून घेऊया। आपण हे बॅटर चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया। कापडाचा सुद्धा वापर करू शकता। अशाच पद्धतीने मी ज्वारी आणि तांदूळ सुद्धा काढून घेते। तिघं बॅटर तयार करून घेते। गव्हाचं बॅटर काढताना तुम्ही पाण्याचा सुद्धा थोडा वापर करू शकता। फक्त मी इथे गव्हाचंच बॅटर चाळून घेते, ज्वारी आणि तांदूळाच्या बॅटरला चाळायची गरज नाही। तर मी अशा पद्धतीने ज्वारी आणि तांदूळाचं सुद्धा बॅटर तयार करून घेतलेलं आहे। मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यात आपण तिघं बॅटर ओतून घेऊया। हे बॅटर आपण 2 ते 3 दिवस ठेवू शकतो। याच्यात आपण पाण्याचं प्रमाण अगदी थोडं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बॅटर मी रात्रभर झाकून ठेवलेलं होतं, व्हिडिओ दाखवायचा राहून गेला। चला तर मग आपण बिबडीचा घाटा शिजवून घेऊया। मी तुम्हाला एका वाटीचं प्रमाण दाखवणार आहे, त्या पद्धतीने आपण घाटा शिजवून घेऊया। मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। ह्या मी 3 वाटी पाणी घेणार आहे 1 वाटी बॅटरसाठी। तर इथे पाणी छान गरम झालेलं आहे। मी अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा तीळ, नंतर यात मी लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ, दोन ते 3 मिनिटं आपण पाणी छान उकळू देऊया। तोपर्यंत आपण वाटीमध्ये बॅटर ओतून घेऊया। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आपण घाटा शिजवायला घेऊया। एका हाताने पाण्यात चमचा हलवायचा आहे आणि एका हाताने बॅटर ओतायचं
करायचा आहे। अशा पद्धतीने केल्यामुळे घाट्यामध्ये लम्स पडत नाही। आपल्याला आता गॅसची फ्लेम लो करायची आहे। अशा पद्धतीने सतत हलवत राहायचा आहे घाटा। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण माझे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। तर घाटाही छान शिजून गेलेला आहे, काचेसारखा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून झाकून देऊया। तर 5 मिनिटं झालेली आहेत। घाटा शिजला की नाही आपण बघून घेऊया। आणि चेक करून घेऊया। मी पाण्याचा ओला हात केलेला आहे, घाट्यावरती लावलेला आहे। हाताला घाटा चिपकला नाही म्हणजे घाटा शिजून गेलेला आहे। तर आपण आता बिबड्या थापून घेऊया। मी इथे एका पोळीपाटवर एक कॉटनचा कापड घेतलेला आहे। त्या कापडावर मी थंड पाणी टाकून घाटा 1 चमचा टाकून घेतलेला आहे। थंड पाण्यात ओला हात करून आपण अशा पद्धतीने बिबडी थापून घेऊया। जर हाताला आपल्याला चिपकत असेल तर आपण थोडं थंड पाणी लावूनच बिबडी थापायची आहे। जास्त पाणी लावल्यामुळे पापडाला टिचा जाऊ शकता। तर अशा पद्धतीने बारीक असा पापड तयार करून घ्यायचा आहे। आता ही थापलेली बिबडी उन्हात वाळवण्यासाठी मी एक कापड घेतलेला आहे, तो सुद्धा मी ओला करून घेतलेला आहे। मी 3 ते 4 बिबड्या तुम्हाला थापून दाखवणार आहे। आपण असा कापड उचलून ह्या कापडावर टाकायची आहे आणि हळूच कापड काढून घ्यायचं आहे। दुसऱ्या बिबडीसाठी सुद्धा आपण असंच पाणी लावून बिबडी थापून घेणार आहोत। एका वाटीच्या बॅटरमध्ये जेवढ्या बिबड्या होतील तेवढ्या आपण तयार करून घेऊया। नंतर 6 ते 7 तास आपण उन्हात राहू देणार आहोत वाळवण्यासाठी। तुम्ही बघू शकता बिबड्या छान वाळून गेलेल्या आहे। तर मी हा कापड आता उलटा करून घेते आणि त्यावरती थोडं पाणी टाकून आपण बिबड्या काढून घेऊया। अशा पद्धतीने पाणी टाकून घेऊया। व्हिडिओ दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने पाणी टाकून कापड ओला करून घेतलेला आहे। मी हा कापड एका परातीमध्ये ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण बिबडी काढून घेऊया। आपण ह्या बिबड्या अशा पद्धतीने काढून मी परत उन्हामध्ये अजून 2 ते 3 तासासाठी वाळू घालणार आहे।
ह्या बिबड्या आपण तळून किंवा भाजून सुद्धा खाऊ शकता। आपण तळून घेऊया। मी इथे थोडं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। तुम्ही बघू शकता किती छान बिबडी फुलून गेलेली आहे। अगदी क्रंची पापड तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व बिबड्या तळून घेऊया। तर बिबडी तयार आहे तळून। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तोपर्यंत नमस्कार।